मंडळी, तुम्हाला माहित आहे का, आपल्या भारतात एक असं गाव आहे जिथे फक्त जुळे मुले जन्माला येतात। एक असं गाव जिथे तुम्ही कुठेही नजर टाकली तरी तुम्हाला सारखेच चेहरे दिसतील। विश्वास बसत नाही ना, पण हे 100% खरं आहे। हे गाव आहे केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील कोडिन्नी हे गाव, जिथे विज्ञानाचे सगळे नियम अक्षरशः फेल ठरतात। तुम्ही जेव्हा या गावात जाल तेव्हा तुम्हाला कदाचित सुरुवातीला वाटेल की तुम्हाला भास होत आहे किंवा तुम्ही एखादा चित्रपट पाहत आहे, पण हे 100% वास्तव आहे। या गावाला आज संपूर्ण जग ट्विन टाउन किंवा जुळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं। हे केवळ भारतातील नाही तर आशियातील अशा प्रकारचं पहिलं आणि जगातील मोजक्या गावांपैकी एक आहे। पण या गावाचा हा जग शोध कसा लागला आणि सर्वात महत्त्वाचं, बाहेरून आलेल्या लोकांना सुद्धा इथे जुळी मुलं का होतात, तेच आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। आता तुम्ही म्हणाल की जुळी मुलं असणं यात एवढं काय नवल आहे, तर नवल यासाठी आहे की जगभरात जुळ्या मुलांच्या जन्मांचे जे प्रमाण आहे त्याच्या तब्बल 5 ते 6 पटीने जास्त जुळी मुलं एकट्या या गावात जन्माला येतात। आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथे जुळ्या मुलांचा जन्म 3 पिढ्यांपासून सुरू आहे। विशेष म्हणजे हे भारतातील एकच गाव आहे, या एका छोट्याशा गावात 450 पेक्षा जास्त जुळे मुले राहतात। तुम्ही इथल्या शाळेत गेलात किंवा बाजारात गेलात तरी तुम्हाला सारख्या चेहऱ्यांची इतकी माणसं दिसतील की तुमचं डोकं चक्रावून जाईल। पण या रहस्याचा पहिला शोध कोणत्याही मोठ्या शास्त्रज्ञांनी लावला नाही, तर तो लावला या गावातील काही शाळकरी मुलींनी। साधारण 2006च्या सुमारास एका शाळेत काही मुलींना असं जाणवलं की त्यांच्या वर्गात त्यांच्यासारखेच दिसणारे अनेक चेहरे आहेत। कुतूहल म्हणून त्यांनी आपल्या शाळेतील मुलांची गणना केली आणि तेव्हा समजलं त्या छोट्याशा शाळेतच त्यांना जुळ्या मुलांच्या अनेक जोड्या सापडल्या। ही गोष्ट जेव्हा त्यांनी आपल्या शिक्षकांना आणि पालकांना सांगितली तेव्हा कुठे गावकऱ्यांच्या लक्षात आलं की हा फक्त योगायोग नाही तर काहीतरी वेगळाच प्रकार आहे। जेव्हा संपूर्ण गावाची पाहणी करण्यात आली तेव्हा प्रत्येकाचे डोळे विस्फारले, कारण प्रत्येक गल्लीत आणि प्रत्येक दुसऱ्या घरात जुळी मुलं जन्माला येत होती। तेव्हा ही बातमी मीडियामध्ये आली तेव्हा डॉक्टर श्री बुजू नावाच्या एका स्थानिक डॉक्टरनं यावर लक्ष केंद्रित केलं। त्यांनी पहिल्यांदा या गावाचा सविस्तर वैद्यकीय अभ्यास सुरू केला। त्यांच्या सुरुवातीच्या सर्वेक्षणात त्यांना गावात साधारण 100 जोड्या सापडल्या, पण जसा हा शोध वाढत गेला तसा हा आकडा 400 ते 500च्या वर गेला। तर या अनोख्या घटनेची अधिकृत नोंद घेण्यासाठी आणि जुळ्या मुलांना येणाऱ्या समस्या समजून घेण्यासाठी 2008 मध्ये टाका नावाची एक विशेष संघटना स्थापन केली। ही कदाचित जगातील अशा प्रकारची पहिली संघटना असावी। जेव्हा या संघटनेची आणि गावातील शेकडो जुळ्यांची बातमी मीडियामध्ये आली तेव्हा मात्र या गावाची चर्चा 7 समुद्रापार पोहोचली। इतकंच नाही तर रशिया, जर्मनी आणि ब्रिटन सारख्या देशातील शास्त्रज्ञ या गावातील रक्ताचे आणि पाण्याचे नमुने तपासण्यासाठी धावून आले। त्यांनी लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले, त्यांच्या खाण्यापिण्यावर वर्षानुवर्ष रिसर्च केला, पण विज्ञानाला आजही यावर ठोस उत्तर भेटलं नाही। आधी असं वाटलं होतं की कदाचित त्यांच्या रक्तातील काही विशेष बदलामुळे असं असेल, पण इथे खरा ट्विस्ट समोर आला। कोडिन्नीची मुलगी जर दुसऱ्या लांबच्या गावात लग्न करून गेली तर तिथे तिला जुळीच मुलं होतात, आणि विशेष म्हणजे बाहेरच्या गावची मुलगी कोडिन्नीमध्ये लग्न करून येते तेव्हा तिला सुद्धा जुळी मुलं होण्याची शक्यता वाढते। यावरून शास्त्रज्ञांनी असा अंदाज बांधला की हे रहस्य लोकांच्या शरीरात नाही तर या गावची हवा आणि पाण्यामध्ये लपलेलं आहे। संशोधकांच्या मते इथल्या जमिनीखालच्या पाण्यात असे काही विशिष्ट नैसर्गिक घटक किंवा मिनरल्स असावेत जे स्त्रियांच्या शरीरातील प्रजनन प्रक्रियेवर थेट परिणाम करतात, आणि त्यामुळेच इथे एकाच वेळी 2 मुलं जन्माला येण्याचे प्रमाण इतकं जास्त आहे। तरी शास्त्रज्ञांनी हे तर्क मांडले असले तरी नेमकं कारण काय आहे हे आजही एक गूढच आहे। निसर्गाची ही किमया पाहून आजही मोठमोठे डॉक्टर हैराण होतात। तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, हे निव्वळ पाणी आणि हवेमुळे घडतंय की यामागे निसर्गाचा एखादा वेगळा चमत्कार आहे? हे कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा, आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।